अमावस्येला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू प्रज्वलित करा. बघा, याने घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य निघून जाईल. घराची प्रगती होईल. घरात लक्ष्मीचा वास राहील. घरातली अलक्ष्मी कायमची बाहेर निघून जाईल. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येत असते. या महिन्यातली ही ज्येष्ठ अमावस्या आहे. ज्येष्ठ अमावस्या झाल्यानंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात असलेल्या वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा किंवा घराची प्रगती थांबलेली असेल, लक्ष्मी टिकत नसेल, घरात भांडणे, क्लेश, वाद विवाद होत असतील तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये या वस्तू या पद्धतीने आपल्याला जाळायच्या आहे. त्यामुळे आपल्या घराची प्रगती होणार आहे. खुंटलेले कामं किंवा थांबलेली कामं किंवा पतीची, मुलांची थांबलेली प्रगती यामध्ये तुम्हाला सुधारणा झालेली दिसणार आहे. लक्ष्मी घरात टिकायला चालू होईल. अलक्ष्मी घरातनं काढता पाय घेईल. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. या उपायासाठी आपण कापूर वापरणार आहोत आणि कापुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. आता ह्या उपायासाठी तुम्ही खास करून भीमसेनी कापराचा वापर तुम्हाला करायचा आहे. कारण आपण जो घरात कापूर वापरतो त्यापेक्षा भीमसेनी कापूरमध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. आता हा उपाय अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. 6 वाजेनंतर तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक मोठं मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कापूरदाणी असेल तर तुम्ही कापूरदाणी घ्या. तुमच्याकडे कुठलंच भांडं नसेल, मोठी पंती असेल तर मोठी पंती घ्या. ती पण नसेल तर तुम्ही एक मातीचं किंवा तुम्ही एक तामण घेऊ शकतात किंवा न लागणारी डिश, वाटी देखील तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. त्यामध्ये 2 अखंड लवंग, 2 अखंड हिरवी विलायची तुम्हाला ठेवायची आहे. खराब झालेल्या वस्तू किंवा तुटलेल्या वस्तू तुम्हाला उपायासाठी अजिबात वापरायच्या नाही आहे. आणि या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे. अमावस्या तिथी असल्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीला आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर या सर्व वस्तू आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहे. जर का तुम्ही पंती घेतली असेल किंवा एखादं मोठं भांडं घेतलं असेल तर ते तुम्ही एका मोठ्या ताटामध्ये ठेवा. कारण ते प्रज्वलित केल्यानंतर ते गरम होतं आणि तुम्हाला चटका बसू शकतो. तर एका मोठ्या डिशमध्ये तुम्ही पंती ठेवा, मातीचं भांडं ठेवा. त्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू टाकायच्या आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. अगदी 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचं तूप तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे जर का शेणाची गौरी असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर खाली शेणाच्या गौरीचे तुम्हाला बारीक तुकडे करून टाकायचे आहे आणि त्यावर तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकतात. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये बसून तुम्हाला सर्वात अगोदर आपण जी हिरवी विलायची घेतलेली आहे आणि जी लवंग घेतलेली आहे ती आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायची आहे. लवंग आणि हिरवी विलायची 2-2 घ्यायच्या आहेत. त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही जर का गुगलला सर्च केलं तर तुम्हाला कमलात्मक मंत्र हा मिळून जाईल. जर का तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असाल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये देखील कमलात्मक मंत्र दिलेला आहे. तो तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ह्या अभिमंत्रित झालेल्या लवंग आणि विलायची आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. यानंतर आपल्याला हे कापूर प्रज्वलित करायचं आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरातल्या सर्व खिडक्या, दरवाजे आपल्याला उघडे ठेवायचे आहे. कारण जी निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती घराच्या बाहेर आपल्याला काढायची आहे. यानंतर आपल्याला ही पंती किंवा तुम्ही जे भांडं घेतलेलं असेल ते भांडं किंवा डिश मोठी तुम्हाला ती हातात घ्यायची आहे. आपल्या देवघरावरून 3 वेळा आपल्याला उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वत्र आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे. तुमच्याकडे जितके रूम असतील, किचन असेल, गॅलरी असेल, सर्वत्र तुम्हाला हे भांडं फिरवत आणायचं आहे आणि शेवटी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे. दरवाजापाशी आल्यावर हे भांडं तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध ठेवायचं आहे किंवा तुम्ही उंबरठ्याच्या बाहेरून सुद्धा हे भांडं ठेवू शकतात.
जोपर्यंत यातील वस्तू प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे, किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा श्री महालक्ष्मी नमः, तुम्हाला यापैकी कोणत्याही एका मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू प्रज्वलित करणार आहात त्यावेळेपासून तुम्हाला हा मंत्र कंटिन्यू म्हणायचा आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर किंवा बाहेर ठेवायच्या आहे. यातील वस्तू संपूर्ण जळून राख झाल्यानंतर आपल्याला ही राहिलेली राख कोणत्याही एका मोठ्या झाडाच्या मातीमध्ये बुडाशी आपल्याला टाकून द्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्या घरात असलेली अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि ज्यावेळेस घरातली अलक्ष्मी बाहेर जाईल त्याच वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे. त्याच वेळेस आपल्या घराची प्रगती होणार आहे. माता लक्ष्मी ही चंचल आहे, अस्थिर आहे आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी हे उपाय आपण अमावस्येला आवर्जून करायचे आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.